सुरुवातीला मित्रांनो, देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी महाराष्ट्रातून येते आहे. सुप्रीम कोर्टामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत आणि त्याचे पडसाद मात्र महाराष्ट्रामध्ये होत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतूनच बड्या 3 मंत्र्यांनी मित्रांनो सर्वात मोठा राजकीय गेम करत राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना साथ दिली आणि आता त्याची भरपाई 4 वर्षानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला खूप महागात पडू लागली आहे. कोण आहेत ते मंत्री ज्यांनी सह्या केल्या एकनाथ शिंदे यांचं निलंबन करण्यासाठी, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यासाठी, त्यांची गटनेता पदावरून हकालपट्टी करण्यासाठी आताचे विद्यमान मंत्रीच उद्धव ठाकरेंच्या बाजूने. मित्रांनो, ही बातमी महत्त्वाची आहे. या बातमीमुळे राज्याच्या सुप्रीम कोर्टात चाललेल्या सुनावणीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं आणि त्याचा निकाल देखील या तिघांच्या सहीमुळे एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी खूप मोठा राजकीय डाव ठाकरेंनी अतिशय प्रचंडपणे अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करत सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 3 मंत्र्यांना आपल्या बाजूने फोडत ठाकरेंनी मात्र नवीन डाव आखला आहे. मित्रांनो, ही बातमी नेमकी काय आहे जाणून घेऊया. नेमकं घडलंय काय पडद्याच्या पाठीमागे. मित्रांनो, देश पातळीवरती उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आता दोन्ही शिवसेनेचे नेते म्हणून ओळखले जात होते. एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातलं 2य क्रमांकाचं मोठं पद देऊ केलं. जेव्हा उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा एकनाथ शिंदेंकडे संपूर्ण महाराष्ट्राचा भार देऊन उद्धव ठाकरे आराम करत होते. मात्र त्याचवेळी एकनाथ शिंदेंनी त्याचा फायदा घेत महाराष्ट्रामध्ये शिवसेना आपल्या बाजूने कशी घेता येईल, कशी वळवता येईल, प्रत्येक आमदारांना मंत्र्यांना आपल्या बाजूने कसं घेता येईल, ही नवीन राजकीय युती आखली आणि उद्धव ठाकरेंच्या आजारीपणामध्येच शिंदेंनी हा नवीन डाव आखला आणि तो त्यांनी यशस्वी देखील केला. त्यानंतर मात्र मित्रांनो, महाराष्ट्रात राजकीय भूकंपावरती भूकंप होत गेले आणि ठाकरेंची शिवसेना ही शिंदेंच्या हातात गेली. तिथपासून ते महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी सहानुभूतीची लाट मोठ्या प्रमाणात होती. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर तिथपासून मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदेंनी कामाचा सपाटा लावला आणि संपूर्ण सहानुभूतीची लाट आपल्या बाजूने वळवली. आता मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंचे 6 खासदार विद्यमान जे मशाल चिन्हावर निवडून आले त्यांना देखील आपल्या बाजूने वळवलं आणि इथूनच मित्रांनो सुरुवात झाली एकनाथ शिंदे यांच्या विरोधात महाराष्ट्र जाण्याची, मराठी माणूस जाण्याची. दुसऱ्या पक्षातून आमदार खासदार घेऊन आपला पक्ष मोठा करणं सोपं असतं, पण आपला पक्ष टिकवणं खूप अवघड असतं. हे एकनाथ शिंदेंना यावरून महागात पडलं आहे. मित्रांनो, नेमकं घडलं आहे काय ते देखील आपण जाणून घेऊया. ही लढाई सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे घेऊन गेले. सुप्रीम कोर्टामध्ये ही लढाई घेऊन गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना याचं मोठं यश मिळेल अशी शक्यता सर्वांनाच वाटत होती. मात्र सुरुवातीला अनेक जजेस बदलले. केंद्रीय निवडणूक आयोग, महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निकाल येत गेले ते उद्धव ठाकरे यांच्या विरोधात. निकाल पुढे जात असताना उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसले. आमदार गेले, मंत्री गेले, पक्ष गेला, चिन्ह गेला, सर्वच्या सर्व एकनाथ शिंदेंच्या बाजूने गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची संयमी भूमिका महाराष्ट्राने पाहिली आणि आज देखील उद्धव ठाकरेंची भूमिका महाराष्ट्र पाहत आहे. तशा प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये ही बातमी गेली आणि सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी ऐन शेवटी आपला नवीन डाव आखला आणि एकनाथ शिंदेंना जबर धक्का बसला. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागणार अशी सर्वांना आशा होती. मात्र उद्धव ठाकरेंचे सामान्य शिवसैनिक आणि महाराष्ट्र जनताही ठाकरेंच्या पाठीमागे उभी होती. त्याचं घडलं काय की एकनाथ शिंदेंनी जेव्हा शिवसेना सोडली त्या 21 जून 2021 रोजी एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडली. मात्र त्याचवेळी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवरती कब्जा केला असं त्यांचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये याच तत्त्वावरती एकनाथ शिंदेंना शिवसेना दिली गेली. मात्र जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्याचवेळी एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेले महाराष्ट्राचे मंत्री असणारे उदय सामंत, संजय शिरसाट या मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने एकनाथ शिंदेंचं निलंबन करावं अशी सही केली असं पत्र काढलं आणि अजय चौधरी यांना महाराष्ट्राचं शिवसेनेचा विधिमंडळ नेता म्हणून निवड करावी अशी देखील त्यांनी मागणी केली आणि एकनाथ शिंदेंची त्याच क्षणी हकालपट्टी करण्यात आली. जे विद्यमान आमदार संजय शिरसाट असतील किंवा
एकनाथ शिंदेसोबत गेलेले काही आमदार असतील यांनी त्याच्यावर सह्या केल्या आणि सह्या करून उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी मात्र उद्धव ठाकरेंच्या बाजूने एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करावी अशी सही करत पत्र काढलं आणि 21 जूनच्या नंतर एकनाथ शिंदेंची त्या पदावरून हकालपट्टी केली आणि घडलं देखील तसंच. त्या घडलेल्या संपूर्ण दाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा विजय झाला आणि आता ठाकरेंनी ते पत्र काढलं. परंतु सध्या विद्यमान मंत्री हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत, मात्र शिंदेंची पदावरून हकालपट्टी केल्यामुळे आता हा पुरावा उद्धव ठाकरेंना खूप महत्त्वाचा वाटला आणि इथे शिंदेसेनेला मोठा धक्का बसला.